ठीक आहे. तुम्ही? ठीक. टेन्शन मध्ये दिसताय वहिनी. काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? हो, घरी सगळं ठीक आहे. काय झालं वहिनी? तुम्ही असं फोन करून बोलावून घेतलं. असं काही भेटून बोलण्यासारखं होतं का? वहिनी, ते मी बोला ना. वहिनी, सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? एक मिनिट, काय झालंय? ओंकार भाऊजी काही बोलले का तुम्हाला? नाही नाही, तो काही नाही बोलला. आमच्यात सगळं ठीक आहे. मग वहिनी, मला वाटतंय माझ्यामुळे तुमच्यात आणि भाऊजीमध्ये गैरसमज अजून वाढलेत. म्हणजे मला कळलं नाही. काल जेव्हा मी तुम्हाला फोन केला तेव्हा भाऊजी आमच्या सोबतच होते. काय? अधिपती तिथे होते? हो, मी आणि ओंकार त्यांना समजवत होतो की तुम्हाला फोन करा, तुमच्याशी बोला, पण ते काय ऐकतच नव्हते. त्यातून ते तक्रारचं कळालं त्यांना, म्हणून अजून चिडले होते. अरे बापरे, त्यांना कळलं का हो तक्रार केल्याचं? हो वहिनी, त्यांच्यापासून लपून राहणार आहे का हे? हो, बरोबर आहे तुमचं. लपून तर राहणार नव्हतंच. कधी ना कधीतरी कळणारच होतं त्यांना. त्यांना खरंच वाटत नव्हतं की तुम्ही असं काही करू शकता. मी त्यांना सांगितलं की तुमच्याशी एकदा बोला, पण ते काय तयारच नव्हते. कारण त्यांच्या मनात एक आशा होती की तुम्ही असं काही करू शकत नाही. मी आणि ओंकारने त्यांना समजावलं की तुम्ही एकदा वहिनींना फोन करा, क्लिअर होईल सगळं, पण ते काही केलं तयार होत नव्हते. मग शेवटी मीच माझ्या फोनवरून तुम्हाला फोन केला. तक्रारीबद्दल विचारलं तर तुम्ही म्हणालात की भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध तुम्हीच तक्रार केली. मी खरं तेच सांगितलं वहिनी. आणि नंतर मी माझी बाजू पण सांगायला गेले होते, पण फोनच कट झाला. खरं तर भाऊजींनीच तो फोन कट केला होता. अर्धच बोलणं ऐकलं त्यांनी आणि फोन कट केला. हो ना, त्यांना हे सगळं ऐकवत नव्हतं म्हणून त्यांनीच फोन कट केला. विश्वास बसत नव्हता की तुम्ही तक्रार केली. केली वहिनी तक्रार, पण काही कारण आहेत माझी पण. त्यांना ऐकायचंच नव्हतं. तुम्ही तक्रार केली हे ऐकताच त्यांचा संताप झाला. आय एम सॉरी वहिनी, आमच्यामुळे तुमच्यात गैरसमज झाला. नाही 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 वहिनी, तुम्ही नका सॉरी म्हणू. तुमची काय चूक आहे? आमच्यात गैरसमज होतेच. मला आता ते दूर करायचे खरं तर. पण ती तक्रार बोला पाटील साहेब. मॅडम ते पार्सल मिळालं ना व? हो मॅडम, पण ते जरा जास्त असू द्या असू द्या. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आलाय ना व जवळ, आमच्याकडून गिफ्ट समजा. हा, तुम्हाला कसं माहित मॅडम? हा, म्हणजे आलाय तुमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ काय? हो, पण तुम्हाला कसं? हो, आमचं सगळीकडे लक्ष असतंय. असू द्या असू द्या. आणि काय कमी जास्त लागलं तर सांगा आम्हासनी. हा, आणि बायकोसाठी काहीतरी चांगला दागिना बनवा. बायकांना सोनं नाणं लय आवडतंय. हा, जास्त विचार करू नका. हो मॅडम. हा, आता आमच्या कामाचं तुम्हाला माहित आहे काय करायचं ते. हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित करतो. लागा कामाला. विद्या, अगं पिशव्या आण आणि जरा बाहेर ये, मला यादी करायला मदत कर. काय हो, पिशव्या आणू आणि यादी कसली करायची? सामान काय आणायचंय? अगं आता अक्षरा इथेच राहणार आहे ना, मग तिच्यासाठी काही सामान वगैरे नको का आणायला, म्हणून. अच्छा, म्हणजे अक्षराला परत पाठवायचं नाही असं ठरवलंच आहे का तुम्ही? हो. आपल्या घरातले निर्णय आपण सगळे मिळून घेतो. तुमचंच तत्व आहे आणि तुम्हीच विसरताय. मी काहीही विसरलेलो नाहीये विद्या, पण आपल्या मुलीची वाताहत झालेली मी नाही बघू शकत. अहो, पण तिचा निर्णय तिला घेऊ देत. आपण तिचा निर्णय घेऊन काय होणार आहे? आणि मुळात अक्षराला आपण घेतलेला निर्णय पटणार आहे का? विद्या, तिला पटो अथवा नको पटू दे, माझा निर्णय झालेला आहे. अहो, अक्षराच्या लहानपणापासून आपण तिला तिचे निर्णय घ्यायला शिकवले ना, मग तिच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय तिला घेऊ देत ना. तुम्हाला आठवतंय का, लहानपणी आपण स्वप्न बघायचो की अक्षराने डॉक्टर व्हायला हवं, पण तिला शिक्षिका व्हायचं होतं.
आपण हसत हसत तिला तिचा निर्णय घेऊ दिला. आत्ता या निर्णयाच्या मध्ये आपण का आडवे येतोय? आता आड येतोय कारण त्या घरात जाऊन तिचं काहीही चांगलं होणार नाहीये. हे बघ, मी स्वतः अनुभवलंय आणि जे मी अनुभवलंय ना ते खूप वाईट होतं. अगं, मी काही वेळासाठी तिथे होतो तर मला नकोसं झालं. अक्षरा तर इतके दिवस तिथे राहते. तिला काय सहन करावं लागत असेल ना याचा विचार मी करू शकतो विद्या. हे बघा, मला मला मान्य आहे, पण लग्न झाल्यानंतर सासरच मुलीसाठी तिचं खरं घर असतं. आपण लग्न झाल्यानंतर मुलींना असं म्हणतो का की कायमचं माहेर येऊन राहा म्हणून? एकमेकांना सांभाळून चालणं म्हणजेच खरा संसार असतो ना. नाही म्हणजे नवरा बायको म्हटलं की खटके उडतात, वाद होतात, म्हणून काय मुलींनी कायमचं माहेर येऊन राहायचं असतं का? सध्या आपल्या अक्षराच्या बाबतीतही असंच घडतंय. थोडे दिवस जाणवेल हा ताण, पण हळूहळू सगळं सुरळीत होईल. तुम्ही विश्वास ठेवा हो. कुणावर विश्वास ठेवू विद्या? त्या सूर्यवंशांवर अजिबात विश्वास नाही माझा त्यांच्यावर. हे बघ, मला सुद्धा सुरुवातीला ती माणसं चांगली वाटली होती, पण आता नाही. विद्या, गैरसमज असणं आणि गैरसमज पाळणं याच्यात फरक आहे. तुम्ही आता फार टोकाचा विचार करताय हो. तुम्हाला आठवतंय का 2 वर्षापूर्वी पाटील वहिनींची आपली शरयू